अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना काही गंभीर सवाल आहेत. एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. पाहूया. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, दुर्दैवाने ते विचारले जात नाहीयेत. तेच मी आज विचारायला आलोय. पहिला प्रश्न, तुम्ही ज्या महागाईच्या मुद्द्यावर निवडून आलात 2014 ते 2026 तुम्ही मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री झालात, त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालात आणि केंद्रातही तुमची सत्ता होती, तरी महागाई कमी का नाही झाली? गेल्या 7 महिन्यात 93 मुली गायब झाल्यात, बलात्काराचे केसेस वाढत आहेत आणि असं असताना बलात्काराचा आरोप असलेल्या एका माणसाला तुम्ही तिकीट देताय. गृहमंत्री म्हणून तुम्हाला वाटतं या राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत? तिसरा प्रश्न, आपल्या शहरांचं EQ आहे. ह्या प्रदूषित हवेमुळे आपल्याला ॲस्थमा, कॅन्सर, हार्ट अटॅक सारखे अनेक आजार होतात. तुम्ही एवढे वर्ष सत्तेत असूनही आम्हाला स्वच्छ हवा का नाही देऊ शकलात? आपल्या प्रत्येक शाळा आणि कॉलेजच्या परिसरात ड्रग्ज विकले जात आहेत. आपली पुढची पिढी आपल्या डोळ्यात देखत बर्बाद होते, हे तुम्हाला दिसत नाहीये का? सोलापुरात निवडणुकांमुळे खून झाला. चला आपण पक्ष बाजूला ठेवू, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला त्या परिवाराला जाऊन आधार द्यावासा नाही वाटलं? राजकारणातली माणुसकी ही मेली आहे का? तुम्हाला जनतेला उत्तर द्यावीच लागते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.